ओम साईराम मैत्रिणींनो, घिबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे आज आपण बोटनेक ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत, जो की बॅक नेक जो आहे तो आपला पॅक असणार आहे आणि फ्रंट नेक जो आहे तो डीप असणार आहे। आता ह्याची तयार उंची जी आहे 14 इंच आहे, प्लस आपण 1 इंच शिलाई मार्जिंगसाठी घेतलेली आहे। 36 छातीच्या मापाचा हा ब्लाऊज आहे। 15-15 इंचावरती व्यवस्थित असं आपण दोन बाजूने मार्क करून घेतलेला आहे। त्यानंतर पाहता याचं जे शोल्डर आहे ते आपण घेणार आहोत 7 इंचावरती। सविस्तरपणे पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवलेला आहे, लास्टपर्यंत नक्की पाहायला विसरू नका। 7 इंचावरती व्यवस्थित शोल्डर मार्क केलं, त्याच पद्धतीने थोडं खालच्या बाजूला येऊन आपण परत 7 इंचावरती व्यवस्थित मार्क करून घेतलेला आहे। त्यानंतर पहा आपण ह्याचं मुंडा जो आहे तोही 7 इंचावरती घेणार आहोत। शोल्डर 7 इंच, मुंडा 7 इंचावरती। 36 छातीच्या मापाचा हा ब्लाऊज असल्यामुळे आपण 7-7 इंचावरती दोन्ही बाजूने घेतलेला आहे। 36चा चौथा भाग येतो 9 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिंग, अशा पद्धतीने 10.5 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे। त्याच पद्धतीने कमरेच्या बाजूलाही आपल्याला 10.5 इंचावरती व्यवस्थित मार्क करून घ्यायचे आहे आणि दोन्ही पॉईंट जे आहेत ते सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचे आहेत। इथे पहा व्यवस्थित 9 इंचावरती इथे आपण 1.5 इंच जे आहे शिलाई मार्जिंग तिथे एक पॉईंट देऊन घेतला। त्यानंतर पाहता कॉर्नरपासून आपल्याला 1 इंचावरती वरच्या बाजूला मार्क करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला मुंडा खुर्ली जी आहे ते 1 इंचावरती देऊन घ्यायची आहे। फ्रेंच कर्वच्या सहाय्याने व्यवस्थित असं आपल्याला 1 इंचावरती मार्क करून द्यायचं आहे। फ्रेंच कर्व नसेल तर तुम्ही असंही देऊ शकता। हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे। तब्येत जरा बरी नसल्यामुळे पहा व्यवस्थित असं क्लिअर तुम्हाला आवाज येणार नाही, समजून घ्या प्लीज। त्यानंतर पहा आपण गळ्याची रुंदी जी आहे ती 4 इंचावरती घेणार आहोत। त्याच पद्धतीने गळ्याची उंची आहे ती आपण 4 इंचावरती घेणार आहोत। 3.5 इंचावरती तुम्ही घेऊ शकता, परंतु 4 इंचावरती जर घेतली तर ब्लाऊज घातल्यानंतर आपल्याला कम्फर्टेबल वाटतो, ताणल्यासारखं वाटत नाही पहा। त्यासाठी आपण उंची 4 इंचावरती घेतलेली आहे आणि रुंदी 4 इंचावरती घेतलेली आहे। एवढे घेतल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही पहा। त्यानंतर इथे आता तुम्ही 1.5 इंचावरती व्यवस्थित असं गळ्याचा शेप देऊन घेऊ शकता पहा। फ्रेंच कर्वच्या सहाय्याने व्यवस्थित असं आपण शेप देऊन घेतलेला आहे। 1.5 इंचावरती तुम्ही फ्रेंच कर्व नसेल तर मार्क करून देऊन घ्यायचं आहे। हे पहा मेजरमेंट करून घेतलं तर 1.5 इंच बरोबर आपलं भरलेलं आहे, 1.5 इंचावरती येणार आहे। त्यानंतर पहा आता आपल्याला इथे जे आहे ते टक्स जो आहे तो आपल्याला 5 इंचावरती द्यायचा आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते टक्सची रुंदी जी आहे ती 5 इंचावरती बोटनेकसाठी द्यायची असते आणि उंची जी आहे ती आपण 4 इंचावरती देणार आहोत, कारण आपण इकडे थोडासा डीप नेक बनवणार आहोत। त्यामुळे अर्धा इंच दोन्ही बाजूनी मार्क करून घेतला आणि व्यवस्थित असे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपली ही ड्राफ्टिंग झालेली आहे पहा। ह्याचा जो नेक आहे तो स्टिचिंगच्या वेळेस आपण कट करणार आहोत, त्यामुळे फक्त मी तुम्हाला इकडे मार्किंग करून दाखवलेली आहे। जमलं मला तर याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी अपलोड करेल। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आवाज थोडा बसलेला आहे, प्लीज समजून घ्या। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला पूर्ण असं कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये। फिटिंगच्या बाजूला थोडं पाव इंच खालच्या बाजूला जाऊन कटिंग करायचं, जेणेकरून झोळ येणार नाही पहा आणि फिटिंग करायलाही आपल्याला कम्फर्टेबल वाटेल। हे पहा अशा हिशोबाने आपली पूर्ण जी कटिंग आहे ती झालेली आहे बॅक पार्टची। आता आपल्याला फ्रंट पार्टची कटिंग करून घ्यायची आहे। आता फ्रंट पार्ट जो आहे तो आपल्याला ओपन बाजूने घ्यायचा आहे। सर्वप्रथम ओपन बाजूने आपण फ्रंट पार्टची जी आहे ती कटिंग करून घेणार आहोत। तिकडे आपण कपडा व्यवस्थित सरळ करून घेतला। त्यानंतर उंचीमध्ये जे आहे ते आपण 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे फ्रंट पार्टपेक्षा, कारण हीच पट्टी आपण आता फोल्ड करणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही समोरच्या बाजूला पट्टी लावत असाल कमरेच्या साईडला तर तुम्ही इकडे 1 इंच मायनस करून घ्यायचं आहे, म्हणजे समोरच्या भागाला पूर्ण उंची जी आहे ती तुम्हाला इकडे फक्त 1.5 इंच वाढवायची आहे। आणि जर तुम्ही हीच पट्टी फोल्ड करत असाल तर तुम्हाला इकडे 2.5 इंचावरती वाढवायची आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित आयुक पट्टीसाठी अर्धा इंच आपण जे आहे ते एक्स्ट्रा ठेवून त्यानंतर बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित जसं बॅक पार्ट आहे तसंच आपण मार्क करून घेत आहोत। फक्त उंचीमध्ये आपण समोरच्या भागासाठी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे बॅक पार्टपेक्षा आणि आयुक पट्टीसाठी एक्स्ट्रा अर्धा इंच जे आहे ते आपल्या बाजूने ओपन बाजूने घेतलेलं आहे पहा। हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आणि आहे तसं ड्रॉ करून घेतलेलं आहे बॅक पार्ट आपण। त्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला परत अर्धा इंच आयुक पट्टीचं सोडून व्यवस्थित मार्क आपण चेक करून घ्यायचं आहे की आपला कपडा मागे पुढे झाला आहे का मार्क करण्यामध्ये। 7 इंचावरती बरोबर झालेलं आहे। त्याच पद्धतीने 7 इंचावरती सरळ रेषेत खालच्या बाजूने यायचं,
व्यवस्थित असा 7-7 इंचाचा जो आहे तो बॉक्स तयार करून घ्यायचा। दाखवल्याप्रमाणे पहा व्यवस्थित असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। हा आपला फ्रंट जो आहे तो डीप नेक आहे आणि बॅक जो आहे तो पॅक नेक आहे। त्यानंतर पहा आता आपल्याला आतल्या बाजूने अर्धा इंच यायचं आहे। फक्त अर्धा इंच जे आहे ते आतल्या बाजूने मार्क करायचं आणि व्यवस्थित शोल्डरपासून मुंड्यापर्यंत तिरकस असं सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचं आहे। जो अर्धा इंच आतल्या बाजूला आहे तो आणि जिथे आतल्या बाजूला मार्क केला तिथपासून वरच्या बाजूला आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने व्यवस्थित असं आपल्याला इकडे फ्रंट मुंड्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे। बस एवढाच फक्त आपल्याला इथे बदल करायचा आहे। या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं ना तर खूप परफेक्ट असा ब्लाऊज तयार होतो तुमचा। त्यानंतर पहा आता वरच्या बाजूने आपल्याला 1 इंच आणि कमरेच्या बाजूने पहा 2 इंच जे आहे ते आपल्याला एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे बॅक पार्टपेक्षा। आता इथून 5 सरळ रेषेमध्ये आपल्याला मोजून घ्यायला लागणार आहे। सर्वप्रथम 8 इंच आपलं बॅक पार्ट जो आहे तो भरलेला आहे, तर 1 इंच आपल्याला काय करायचं असतो अजून एक्स्ट्रा घ्यायचा असतो, म्हणजे 9 इंच घेणार आहे आपण। आहे हीच पट्टी फोल्ड करणार आहे, त्यामुळे 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा हवा आहे फोल्ड करण्यासाठी। अशा पद्धतीने पहा इकडे 8 इंच आलं, तर त्या बाजूने आपण इथे 9 इंचावरती घेतलेलं आहे, 1 इंच फक्त जास्त घेतलेलं आहे, जेणेकरून इकडे कमरपट्टी लावायला लागत नाही, डायरेक्ट फोल्ड केलं तरी चालतं। त्यानंतर पहा आता इकडे आपल्याला गळ्याची रुंदी जी आहे ती आपल्याला 4 इंचच हवी आहे। जेवढी बॅकला होती तेवढीच आपण फ्रंटला घेतलेली आहे आणि अर्धा इंच जे आहे ते आपलं एक्स्ट्रा आहे पहा, म्हणजे 4.5 इंचावरती मार्क केलं। गळ्याची जी उंची आहे ती तयार आपल्याला 6 इंच हवी आहे, तर आपण 6.5 इंचावरती मार्क केलं। त्याच पद्धतीने खालच्या बाजूने 4.5 इंचावरती बरोबर रुंदी घेतलेली आहे आणि असा व्यवस्थित असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। समोरच्या बाजूला तुम्ही हवा तो आकार देऊ शकता, इथे मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी असा गोल आकार देऊन घेत आहे। शिवते वेळेस आपण याला पानगळा तयार करणार आहोत। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असा मार्क करून घ्यायचा आहे। एवढा ब्रॉड गळा असल्याने काही प्रॉब्लेम येत नाही पहा, खूप व्यवस्थित सुंदर असा हा ब्लाऊज बसतो आपला। त्यानंतर पाहता आपल्याला इकडे मधला जो आहे प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा आहे, तसा आपल्या 36 साईजसाठी 3.5 इंचावरती जे आहे ते आपलं पहिलं मार्क येणार आहे। अर्धा इंच जे आहे ते आपण आयुपट्टीचं पकडून 4 इंच झालं, 4 इंच मार्क केलं। त्यानंतर 2 इंच पुढे जे आहे ते आपण मध्ये कट करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता टक्स पॉईंट जो आहे तो 10 इंचावरती येतो, प्लस अर्धा इंच म्हणजे 10.5 इंचावरती घेतलं। शोल्डर मार्किंगसाठी अर्धा इंच जे आहे ते फिटिंगसाठी जाणार होतं। त्यानंतर वरच्या बाजूचा जो पॉईंट आहे तो आपला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा असतो कधीही, आणि त्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला प्रिन्स कटचा इथे शेप देऊन घ्यायचा। त्यानंतर आता 2 इंच जे घेतलेलं आहे तिथपासून सरळ रेषेमध्ये आपल्याला 3 इंच वरच्या बाजूला यायचं अशा पद्धतीने, आणि व्यवस्थित असं हलक्या हाताने आपल्या इकडे असा प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा आहे। हे पहा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा। या पद्धतीने शेप दिल्यानंतर खूप छान असा पफ होतो आणि ब्लाऊज असं ताणल्यासारखा होत नाही। त्यानंतर 9 इंच जे पॉईंट आपण घेतला होता तिथपासून इथे क्रॉसमध्ये असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे, आणि या बाजूने आपल्याला इकडे कट करायचा नाही आहे कपडा, कारण आपण इथे टक्स देऊन घेणार आहोत। तर टक्ससाठी गळ्याच्या पासून खालच्या बाजूला 3 इंचावर यायचं, समोरच्या बाजूला 2.5 इंच जायचं आणि अर्धा इंच बरोबर आपलं बसेल ह्या हिशोबाने आपल्याला इथे असा टक्स देऊन घ्यायचा। त्यानंतर ब्लाऊज खूप छान बसतो आणि उठावही खूप छान येतो, आपला पफ खूप सुंदर दिसतो, प्रिन्स कटचा चपटा असा बसत नाही, त्यामुळे हा टक्स कंपल्सरी द्यायचा असतो। त्यानंतर पाहता जशी ड्राफ्टिंग झाली सेम त्याच पद्धतीने आपल्याला त्याची कटिंग करून घ्यायची आहे। खूप इझी पद्धतीने दाखवलेलं आहे, खूप सोपी पद्धत आहे, आणि मी प्रत्येक जो माझ्याकडे जो बोटनेक जो येतो ना डीप नेकचा ब्लाऊज तो मी सेम ह्याच पद्धतीने कट करते। नक्की एक वेळा कटिंग स्टिचिंग करून पहा, काही जर अडचण आली तर नक्की कमेंट करायला विसरू नका। एक वेळा ट्राय केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय समजणार नाही आहे। पहा व्यवस्थित असं जशी मार्किंग केलेली आहे सेम तसंच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण हा जो फ्रंटचा पार्ट आहे तो आता कट करून घेणार आहोत। तब्येत बरी नसल्यामुळे थोडंसं दम लागल्यासारखं होत आहे, प्लीज समजून घ्या। त्यानंतर व्यवस्थित असा आपण फ्रंटचा मुंडा जो आहे तो कट करून घेतलेला आहे। बॅक मुंडा कट करायचा नाही, इकडे फ्रंट करून घ्यायचा आपल्याला। हे पहा अशा पद्धतीने आपली प्रिन्स कटची फ्रंटची जी आहे ती कटिंग झालेली आहे, सविस्तरपणे दाखवलेली आहे, खूप सोप्या पद्धतीत दाखवली आहे। नक्की एक वेळा ट्राय करून पहा, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आहे। या कटिंगमध्ये फक्त जे आहे ते आपल्याला मुंड्यामध्ये चेंजेस करायचे आहेत, आणि या पद्धतीने करून पहा, नक्कीच तुम्ही एक वेळा ट्राय करा, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आहे कशा पद्धतीने बसणार आहे। याचा बॅक जो आहे तो पॅक नेक आहे आणि फ्रंट जो आहे तो डीप नेक आहे। त्यानंतर पाहता याची आपण स्लीव्स कटिंग पाहणार आहोत।
1-2 ताईंनी कमेंट केलेली आहे की ब्लाऊज कटिंगबरोबर स्लीव्ज कटिंगही दाखवत जा, त्यामुळे मी आता स्लीवची कटिंग दाखवते. व्हिडिओ थोडा मोठा होईल, समजून घ्या. आता स्लीवची जी तयार उंची आहे ती 4 इंचावरती आहे, प्लस आपण 1 इंच घेतलेली आहे एक्स्ट्रा, म्हणजे 5 इंचावरती. आता 36 छातीचा ब्लाऊज आहे, म्हणजे 36चा चौथा भाग 9 इंच आणि प्लस आपण अर्धा इंच प्रत्येक बाही कटिंगसाठी वापरतो. ही मेथड सगळ्या साईजसाठी एकच असते. छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच. कुठली बाही कटिंग केली तर त्यामध्ये हीच मेथड वापरायची. त्यानंतर 9.5 इंचावरती पॉईंट देऊन घेतला. आता ह्याची बाहीच्या ह्या बाजूला आपण इकडे 2.5 इंचावरती उतार दिलेला आहे आणि बॉटमच्या बाजूने 8.5 घेतले. वरच्या बाजूने 9.5 आहे तर बॉटमच्या साईडने 8.5 घेतलं. त्यानंतर फिटिंग साईडने 1.5 इंच सरळ रेषेमध्ये यायचं आहे आणि वरच्या बाजूनेही पहा, इकडेही शोल्डरच्या बाजूने बाही जी आहे तिथेही 1.5 इंच सरळ रेषेत जायचं आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने असं आपल्याला फक्त बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं शेप देऊन घ्यायचा आणि कट करून घ्यायचं. बाही कटिंग काही अवघड नाही आहे, खूप सोपी पद्धत आहे. फक्त एक वेळा हात बसला, सराव झाला की तुम्हाला परफेक्ट येणार आहे. त्यानंतर हे साईडचं एक्स्ट्राचं जो कापड आहे ते आपण आता कट करून घेतलेलं आहे आणि याचा फ्रंटचा जो भाग आहे तो मी स्टिचिंगच्या वेळेसच ॲडजस्ट करते. मला तशी सवय लागलेली आहे, त्यामुळे स्टिचिंगच्या वेळेस जो आहे तो मी याचा फ्रंट भाग घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने फ्रंट साईड मी आता कट केलेली नाही आहे. जेव्हा मी स्टिच करेल त्यावेळेसच ती मी कटिंग करून घेते. खूप सोपी पद्धत आहे बाही कटिंगची. इकडे फक्त थोडंसं क्रॉसमध्ये कट करायचं, म्हणजे समोरचाही भाग निघला जातो. लॉंग बाही, शॉर्ट बाही, मीडियम बाही, प्रत्येक बाहीचं कटिंग आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर नक्की तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघा. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण हे पार्ट जे आहेत ते आपले कट झालेले आहेत. मला जर पॉसिबल झालं, माझी तब्येत बरी वाटली तर नक्कीच मी स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद. बाय बाय.